मुंबईहून जवळच पण मुंबईच्या धकाधकीपासून दूर रम्य आणि निसर्गाने वरदान दिलेलं असं हे गाव सूर्यपाडा. दाट हिरवळीत लपलेले डोंगर आणि तलाव त्याच्या रम्यतेची एक अनोखीच साक्ष देतात. हे चंडिका देवीचं मंदिर. कोणी म्हणतं हे स्वयंभू आहे. इथे कधीही काहीही अनर्थ ती होऊ देत नाही. पण तरीही या छोट्या गावात छोट्या छोट्या मजेदार गोष्टी घडतच असतात. ही विहीर सूर्यपाड्यातली एकमेव विहीर. पण ही विहीर 2 कारणांकरता उपयोगी पडते. एक, लोकांची तहान भागवण्यासाठी आणि दुसरी, उडी मारून जीव देण्यासाठी. आबासाहेब जहागीरदारांची हवेली. 20 वर्षांपूर्वी आपला मुलगा जगन्नाथसह आबासाहेब अमेरिकेला निघून गेले. पण आजपर्यंत कोणीही परतलं नाही आणि ही हवेली कोणीही उघडू शकलं नाही. कारण ह्याची किल्लीच काय, कुलूप देखील फार वेगळं आहे. हे दादू अण्णा. खरं तर ते स्वतःला उत्कृष्ट ड्रायव्हर म्हणतात. त्यांची ही गाडी खरं तर त्यांनी ही कुठून आणली हे त्यांना स्वतःलाच माहीत. कारण या गाडीचं वैशिष्ट्य असं की गाडी सुरू करताच गाडीच्या डिक्कीचं झाकण उघडतं. पहिला गिअर टाकला की गाडी रिव्हर्स जाते आणि रिव्हर्स गिअर टाकल्यावर गाडी पुढे जाते. असं म्हणतात की ह्या गाडीने गावातल्या गरोदर बायकांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याकरता दादू अण्णा नेहमीच तयार असतात. पण ही गाडी आजपर्यंत हॉस्पिटलमध्ये कधी पोहोचलीच नाही. हा वाकड्या म्हणजे हे त्यांचं टोपण नाव बरं का. पण वाकड्या म्हटलेलं ह्यांना बिलकुल आवडत नाही. हे नथू दादा हे कधी आणि केव्हा गावात आले हे कोणालाच माहित नाही. आणि का पितात हेही कोणाला माहित नाही. पण सर्वच जण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि प्रेमाने त्यांना नथू दादा म्हणतात. ही शांताबाई. खरं तर ही गरोदर म्हणून 17 वेळा डॉक्टरांकडे गेली. पण दरवेळी डॉक्टरांनी तिला गॅस झाल्याचं निदान केलं. पण या वेळेला ती खरोखरच गरोदर आहे. म्हटलं ना, या गाडीतून जाताना कोण कुठे बाळंत होईल ते देवालाच माहित. शांताबाईचं पण असंच झालं. वासुदेवाच्या मंदिरासमोर बाळंत झाली म्हणून बाळाचं नावही वासुदेवच ठेवलं. प्रेमाने आणि कालांतराने वासुदेव वासू झाला. वासू जसा हळूहळू मोठा झाला तशी त्याला वास घेण्याची शक्ती जाणवायला लागली. ज्याला आपण इंग्रजीमध्ये एक्स्ट्रा सेन्स म्हणजेच 6th सेन्स म्हणतो. हा पण एक चंडिका देवीचा चमत्कारच म्हणायचा. ही सूर्यपाड्यातली एकमेव शाळा. ह्याच शाळेत वासूचं बालपण गेलं. शाळेत असतानाच वासू त्याच्या या अनोख्या शक्तीचा उपयोग करत असे. थांब, तुझ्या डब्यात वांग्याची भाजी आहे ना? अरे हा, तू कसं ओळखलंस? मला माहिती आहे. थांब 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 थांब. तुझ्या डब्यात बटाट्याची भाजी आहे ना? अरे वा, तुला कसं माहित? मला सगळं कळतं. ये. हळूहळू वासूची ही शक्ती वाढतच गेली. ही अक्कूबाई. हिची नेहमी एकच तक्रार. तिचा नवरा दर 2 दिवसांनी कुठे ना कुठे हरवतो. पण ही पोलिसांकडे जात नाही. ती वासूची मदत घेते. वासू, ए वासू, काय झालं काकू? अरे इकडे रे माझ्या बाळा, इकडे. अरे ये रे बाळा, हे चॉकलेट घे, चॉकलेट. आणि हे बघ, माझ्या नवऱ्याला थोडं शोधून आणखी परत. परवाच तर सोडून आणलेलं. अरे व्हाय, पण 2 दिवस झाले परत हरवलेत. एवढा गंजीचा वास घेऊन तेवढं शोधून आण रे. आता गंजीची गरज नाही. तुझ्या नवऱ्याच्या गंजीचा वास मला पाठ झालाय. आत्ता का भैया? ये माझ्या मागे. अरे देवा. हे बघा, हे बघा. मारा त्याला, मारा. बोट जरा कमीच पडली ना अंगठ्या घालायला. तुझं आपलं बरं आहे. काही बोललं ना तरी सुद्धा तू हसती आपली. किती गोड हसती माझी बाई ती. नाही तर ती माझी बायको 1 नंबरची नालायक बाई आहे ती. नालायक. खडूस आहे 1 नंबरची खडूस. अगं काही दाशीन आहे, काही दाशीन.
तू काय तिच्यासारखं करती? तुला काय वाटलं मी घाबरल? हे काय पडलं? हे माझच आहे. होय, तुमचंच आहे. ही माझी बायको. नमस्कार कर अष्टपुत्र सोहळा घेऊ. नमस्कार काय? तुम्ही चला घरी, तुम्हाला मी नंतर बघते. हा चला. माझी टोपी माझी. तू काय का सटवे? इथं काय त्यांच्या बरोबर पूजा घालतीस सत्यनारायणाची? चल तुला मी आता बघते. चल 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 तू चल चल चल. गाव भवानी, तुला काय माझाच नवरा मिळाला? हा, मी तो अशी तुझी चटणी करून टाकीन. गळ्यातलं लय भारी आहे ग. कुठं आणलं? अगं बाय 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 बाय. ज्या काय माझ्या नवऱ्यानं बी असलं कधी मला दिलं नाही. थांब, हा? कुठे गेली भवानी? अगं ए, कुठे चाललीस? अगोदर त्याला नुसताच वास यायचा, पण हळूहळू त्याला दृश्यही दिसायला लागली. ताई थांब. काय काय रे वासू, काय झालं? तू आता राजू दादाला भेटून आलीस हो की नाही? तुला कसं कळलं? राजू दादाचा सेंटचा वास मी बरोबर ओळखतो. हा सेंट गावात दुसरा कोणाकडेच नाही. तू राजू दादाला घट्ट मिठी मारून आली आहेस ना? मी आता सगळ्यांना सांगणार. वासूच्या ह्या शक्तीमुळे गावातले लोक कुत्र्याही म्हणू लागले. हळूहळू जसे ऋतू सरले तसं वासूचं बालपणही सरलं आणि वासूने तारुण्यात प्रवेश केला. प्राणी निराळा, अस्सल मराठी तरी वेगळा, दुष्टांचा ना चाले रे चाळा, माझ्या पुढे येणार तर सांभाळ बाळा, शांतीच्या प्रवासात मी आहे हळवा, असेल काही प्रॉब्लेम तर मला कळवा, अरे रे शांतीच्या प्रवासात मी आहे हळवा, असेल काही प्रॉब्लेम तर मला कळवा, दुनियेचा मी प्राणी निराळा, अस्सल मराठी तरी वेगळा. पेन्सिल द्या. बाळा दुकान उघडायला अजून वेळ आहे, थोड्या वेळाने ये जा. काय? अरे डोळे फुटले काय काय तुझे? काय कान बहिरे झालेत? काय 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 म्हणतोयस? वाकड्या नीट बोल. काय वाकड्या? मला म्हणाला मला? हं? परत म्हण तू वाकड्या. वाकड्या मला वाकड्या म्हणतोस? थांब. काय झालं? काय झालं? हं? काय झालं? अरे माझ्यासारख्या सरळ माणसाला तो वाकड्या वाकड्या म्हणून चिडवतोय. काय सांगताय? काय रे? असं बोलतात? हा, मोठे आहेत ना? केवढे मोठे आहेत? एवढे मोठे आहेत आपल्यापेक्षा ते? हा, सॉरी म्हणता ना? सॉरी. हा, सॉरी. सॉरी. आणि नुसतं सॉरी म्हणायचं नाही. सॉरी वाकड्या काका. वाकड्या काका? अरे थांब तू. तुझ्याकडे आता मी बघतोच. काय समजतो काय? तुला वाकड्या करून टाकीन, समजला? अरे मला नको रे वाकड्या म्हणूस. अरे जाऊन कुठेतरी लप, नाही तर मारेल तुला. अरे बाप रे. वासू, अरे काय झालं आणि पळतोस कशासाठी? अगं पुढच्या ऑलिम्पिक मध्ये मला भाग घ्यायचा ना, म्हणून. पीटी उषा नंतर आपल्या महाराष्ट्राचं कोणी नको? वासू, वात्रटपणा पुरे झाला. अरे हो, ते सरपंचानी बोलवले तुला. माहितीये मला, त्याचं काम आहे माझ्याकडे. सरपंच मतलब असल्याशिवाय काय बोलवत नाही मला कधी. अरे पण काय काम आहे? त्याची कपिला नावाची गाय आहे ना, ती हरवली आहे. ती त्याला शोधून हवे माझ्याकडून. मग जा रे बाबा,
आडल्या पडल्याना मदत करावी. अगं आडल्या पडल्याला मदत करायला तो सरपंच काय देव माणूस आहे? अरे नाही आई, तरी सुद्धा मी जाईन, हा. कारण तो मला बक्षीस देतो. काय रे वासू? अरे त्या सरपंचाची गाय हरवली आहे, चल माझ्या बरोबर. हा हा चल. पद्या जरा लांबून चाल रे. का रे, मी काय तुझा घोडं मारले? घोडं मारलं नाहीस रे माझं, मग पण तुझ्या अंगाला येणारा वास आणि सरपंचाच्या हरवलेल्या गाईचा वास कॉकटेल होतो, त्यामुळे गाय शोधायला कठीण जाईल. काय काहीतरीच काय? हं? पकडला तो. वासू दादा, बोल, गाय तूच चोरलीस की नाही? हं? पहिलं माझं ऐकून तर घ्या. काय? त्यांची काय मी चोरली नाही. तुझ्या अंगाला येणारा वास सरपंचाच्या हरवलेल्या गायीच्या वासासारखाच आहे. गाय कुठे आहे बोल? वासू दादा, गाय सरपंचाचीच आहे, पण मी ती चोरली नाही. चोरली नाही? मग ती काय आपणहून तुझ्याकडे आली? हो. तू काय लव चुंबक आहे? हो काय? नाही, तसं म्हणलं तर खरं सांगू, काय? ती गाय माझीच आहे. हं. पण कर्ज फेडीसाठी सरपंचाकडे मी गहाण ठेवली होती. म्हणजे ही त्या गाईचं दूध? नाही नाही, तसं नाही. गाईचं माझ्यावर लय जीव आहे. ती रोज सकाळी आपणहून येते, दूध देते आणि आपणहून सरपंचाच्या गोठ्यावर निघून जाते. काय? हे त्या सरपंचाला कळलं तर काय होईल माहितीये का तुला? पण तुम्ही त्यांना सांगणार त्यावेळेस ना. कळेल कसं? मी सरपंचाची गाय परत करते, पण तुम्ही त्यांना सांगू नका. प्रॉमिस? शाबास वासू शाबास. हे घे बक्षीस घे तुझं. नाही कशाला नको? घे. नाही नाही, असू दे ना, असू दे. फार गुणी मुलगा आहेस तू. येत जा ना अधून मधून. हो बोलवा ना अधून मधून, कधी येईन. कशाला? गाय हरवल्यावर शोधून द्यायला. वासू कुठे सापडली रे आमची गाय? ज्योतीजवळ, ज्योतिबाच्या मंदिराजवळ कुरण चरत होती. हा हो ना रे? हो खरं? हो हो हो. वासू उद्या सकाळी येशील का जरा? हा? आमच्या गाईला जरा डॉक्टरकडे घेऊन जायचंय. डॉक्टरांकडे? हा. कशाला? व्यवस्थित धडधाकट तर आहे आणि शिवाय दिसायलाही सुंदर आहे. हा? अरे दिसायला नुसतेच सुंदर, दिखने में डब्बू और चलने में शिवराई, आणि दूध मात्र एक थेंब पण नाही. अहो पण हा काही आजारपणामुळे झालेला प्रॉब्लेम नाहीये. मग कशामुळे? आता केवढं वय झालंय. काय? म्हणजे मला असं वाटतं ना सरपंच साहेब, हा. ती स्वतःचं दूध स्वतःच पित असणार, म्हणून तुम्हाला ते मिळत नाही. काय? हो. स्वतःचं दूध स्वतः पित असणार? हा. ते कसं शक्य आहे? तुम्ही उठा पाहू. हा. लगेच उठले. दूध प्यायची किती घाई. आता वाका. हा. अजून थोडं. अजून थोडं. अजून थोडं. दूध प्यायचं की नाही तुम्हाला? मग वाकावं लागणार. अरे हा, अजून अजून वाका सर, चांगलं वाका सर. अजून थोडं. हा, अहो, वाका. पडले. कर्म माझा. आय, आय, आय. आता मिळेल दूध बरोबर. अरे देवा 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 देवा, आपल्याला काय जमणार नाही बाबा. ते काय हा एक महान प्राणी आहे, गोमाताच की रे ती, तिलाच ते जमणार सगळं. हो. कसं आहे ना सरपंच साहेब, आता वय झालं. काय? आम्ही निघतो आता. अरे बस ना, जरा चहा पाणी घेऊन जा. अरे बस तू काय उठ. नवरात्र उत्सवाची वर्गणी गोळा करायची ना, म्हणून आम्हाला जावं लागणार. येत आहे? येते ना. काय? आम्ही निघतो, येऊ हा. पुन्हा केव्हा तरी. ए वासू, तुमच्या नाटकातली ती शकुंतला एकदम भंपक वाटत होती यार. शकुंतला कशी पाहिजे? एकदम नाजूक. आणि तुमची शकुंतला नुसती पुरुषी वाटत होती. तो पुरुषच होता. काय? नाही म्हणजे आपल्या परवांच्या बजरंगाने ती शकुंतलेची भूमिका केली होती ना. काय रे? हो, बजरंग? हा. कसं आहे ना सरपंच साहेब, आपल्या गावातली कुठली मुलगी नाटकात काम करायला तयार होत नाही. कोणाचे आई वडील पोरीला पाठवत नाहीत काम करायला. आणि बाहेरच्या गावातनं पोरगी मागवायची म्हटलं की पैसे द्यावे लागतात ना. अरे पैशाची काळजी तू नको करू. हा, पैसे मी देतो, तू फक्त पोरगी आण. अशी चवळीची शेंग कधी आणतो पोरगी? हो तात्या. आ? हो हा असेल त्यातला, पण मी नाही. म्हणजे आम्ही नाही त्यातले. अरे छे असं नव्हतं म्हणायचं मला. मग? तू इकडे ये, असा ये. इकडनं असा. अरे तिकडनं ये असा. शाबास शाबास. ये बस 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 काय बस बोलतोय? बस रे. बस बस. मी काय म्हणतो, काय? बाहेर गाऊन का होईना, पण तुम्ही नटीही आणाच. हा? हवं असेल तर मी येतो तुमच्या बरोबर. नाही, तुम्ही आता कुठेच जायचं नाही. अहो हळू हळू हळू. अहो त्यांच्या शरीराचा विचार करा. हाडं तुटतील कुठली तरी. अरे बाबा, तुला नाही माहिती, हे वर्षभरापूर्वी असेच गेले होते आणि असेच आले. मग नटी मिळाली? नटी तर नाही मिळाली, पण यांचं तिच्यापासून झालेलं एक कान्नवाळे घरी घेऊन आले. काय?